का आलाय तू इथे? प्लीज माझ्या नजरेसमोरून जा तू. प्लीज इथं नको थांबू, तू जा करत. प्लीज जा. अगं प्लीज तू हाडूड नको करू. फक्त मला 2 मिनटं दे. 2 मिनटं फक्त 2 मिनटं मला बोलायचे तुझे. का देऊ तुला मी 2 मिनटं? त्या दिवशी तू दिले होते ना मला 6 तास, तेव्हा मी आली होती. मग तेव्हा तू कुठं होता? बोल. त्या दिवशी तर खूप मोठ्या तोरात सांगून गेला होता, तुझ्या पप्पाच्या मर्जीने लग्न कर. मग केलं मी माझ्या पप्पाच्या मर्जीने लग्न. मग आता का आला इथं? कारण मुलींना पण काहीतरी मर्यादा असतात रे. तू बोलला लगेच लग्नाच्या मंडपात उभं राहा, आम्हाला तसं नाही करता येत. आणि हो, त्या दिवशी मी तुझी खूप वाट बघितली की तू येशील. मग कुठं होता एवढं 2 दिवस? सगळं संपल्यावर तू आला होता. मला माहिती आहे मी चुकलो. त्यावेळेस मी तुझ्याजवळ यायला पाहिजे होतं, पण मला समजत नव्हतं मी त्यावेळेस काय करत होतो. पण आता मला तुझी खूप गरज आहे. मी तुझ्या विना नाही राहू शकत. आणि तसं पण तुला कोण थांबवतं आहे माझ्यापासून येण्यापासून? ओके, मी येते तुझ्यासोबत. पण हा मोठा होऊन कोणाला बाप म्हणून? तू त्याचं टेन्शन नको घेऊ. मी याला माझं नाव द्यायला तयार. तसं पण आपल्याकडं काही ऑप्शन आहे का? एक बोलू, तसं पण माझ्याकडे तर ऑप्शन नव्हतेच, कारण हे बाळ तुझं आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी प्रेग्नेंट होते, आणि ही गोष्ट त्याच्या घरी पण समजली आणि माझ्या घरी पण. त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं आणि आज मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. मला वाटलं होतं की हे बाळ त्याचं आहे, पण आता जर मला माहिती झालं आहे की हे बाळ माझं आहे, मग मी तुला ह्या परिस्थितीत कुठंच नाही सोडणार एकटं. चल तू माझ्यासोबत.